हॅलो, नमस्कार. मी रेश्मा शिंदे. म्हणजेच आत्ता नुकतीच नवीन मालिका तुमच्या सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या भेटीला आली आहे. घरोघरी मातीच्या चुलीमधली जानकी. राजश्री मराठी शोबसच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. मला असं कळलेलं आहे की काही प्रेक्षकांना उत्सुकता आहे माझं स्किन रुटीन जाणून घेण्याची. सो फार काही स्किन रुटीन नाही आहे. सिंपल पद्धतीने सकाळी उठल्यानंतर आपण जो काही तुम्हाला सूट होईल तो फेसवॉश त्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि शक्यतो थंडगार पाणी यूज करा, कारण गरम पाण्याने तुमची त्वचा सैल पडू शकते, त्यातले टिश्यूज जास्त ब्रेक होऊ शकतात. सो थंड पाणी किंवा नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्याने तुम्ही चेहऱ्यावर चेहरा धुवू शकता, स्वच्छ करू शकता. आणि मी तर म्हणेन तुम्हाला शक्य झालं तर थंड पाण्याने आंघोळ करा, आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. आणि मग मॉइश्चरायझर लावायचं ते खूप मस्ट आहे. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी कटाक्षाने मॉइश्चरायझर लावा आणि त्यावर सनस्क्रीन मात्र नक्की लावा. तुम्ही उन्हात जात असाल नसाल डझंट मॅटर, घरी असलात तरी तुम्ही सनस्क्रीन नक्की लावा. त्याने त्वचा चांगली होण्यास किंवा व्यवस्थित चांगली असलेली त्वचा आणखीन चांगली राहण्यास मदत होते. आणि ज्यांची स्किन ऑइली आहे किंवा फार तेल सुटतं त्वचेवर, तर त्यांनी मॉइश्चरायझर नाही लावलं तरी सनस्क्रीन मात्र नक्की लावा. आणि मग काही नाही, मेकअप करण्याआधी मी प्रायमर लावते. मेकअप काढल्यानंतर क्लिन्झर आहे, क्लिन्झरने अख्खा मेकअप स्वच्छ काढून घेतल्यानंतर मग पुन्हा एकदा फेसवॉश करा आणि अगेन थंड पाण्याने चेहरा धुवा, मॉइश्चरायझर लावा. आणि तेव्हा रात्री सनस्क्रीन नाही लावलं तरी चालेल, UV रेज नसतात रात्री, सो त्याच्यामुळे हरकत नाही आहे. मॉइश्चरायझर लावा आणि छान झोपा. पण मॉइश्चरायझर हे मस्ट आहे माझ्यासाठी, नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी. सो हे माझं नॉर्मल रुटीन आहे. आणि खूप जणांना असं वाटत असेल, खूप अनेक बाजारातले क्रीम, लोशन किंवा सिरम लावल्यामुळे त्वचा तुकतुकीत होते, छान होते, उजळते. तर असं काही नसतं. तुम्हाला कुणीही कितीही सांगेल, तुमची जी नॉर्मल जन्मतः जी त्वचा असते, जे तुमच्या आत असतं, जे तुम्ही खाता पिता ते तुमच्या त्वचेवर दिसतं. आणि नुसतं खाणं पिणं नाही, तर तुम्ही किती स्ट्रेस घेता, तुमचं स्लीपिंग पॅटर्न्स काय आहे, तुमचं पोट स्वच्छ आहे की नाही, या सगळ्या गोष्टीवर तुमची बाह्य त्वचा अवलंबून असते, शिवाय तुमचे केस पण. सो त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही स्वतःचं डाएट ठरवा, स्वतःचं रुटीन ठरवा आणि हेच पारंपरिक पद्धतीने जे खाणं पिणं जे घरात बनतं, जे आईच्या हातचं खाणं असतं सगळं सात्विक, ते सगळं खा आणि त्वचा छान राहीलच, केससुद्धा छान राहतील. लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सपेरिमेंट्स केले. कोणी कुकिंगमध्ये केले आहेत, कोणी कशात. तर मी आता स्किन केअरबद्दल तुम्हाला सांगते, तर मी सगळ्यांना माहिती आहे की खूप पूर्वापार चालत आलेलं आहे की चण्याच्या पिठात हळद घाला, दूध घाला, अमुक घाला, तमुक घाला, त्याचा फेस पॅक बनवा आणि लावा. शक्य असेल ज्यांना पिंपल्स वगैरे असेल त्यांनी तर करूच नका, कारण ते खूप ड्राय होते स्किन. त्यातलं तुमचं नॉर्मल मॉइश्चर त्यातलं निघून जातं. लोकांना फार वाटतं की चण्याच्या पिठाने काय सुंदरच होते त्वचा आणि किंवा काय, असं नाही आहे. हळद हल्ली पूर्वी जशी मिळायची पारंपरिक पद्धतीची जात्यावर दळून स्वच्छ, तशी नाही मिळत. खूप आधीपासूनच प्रिझर्वेटिव्स घालून ठेवलेली हळद असते, हल्ली पाकिटातली हळद मिळते. त्यामुळे ती त्वचेवर कितपत लावणं योग्य आहे, आय डोंट नो. सो हे असं न करता जे बेसिक मॉइश्चरायझर सनस्क्रीन तुम्ही लावाच, ते कुठल्याही कंपनीचं असू दे, त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं आणि ते तुमच्या स्किनचं हायड्रेशन जपून ठेवण्यात मदत करतं. सो तेच करा. हे एक्सपेरिमेंट मी केलेले फसले आहेत आणि ते नका करू. मी आणि माझ्या मैत्रिणी दोघींनी केलं होतं, ते फसलं होतं. बरं, मी असं फार काही तुम्हाला जगावेगळे टिप्स दिले नाही आहेत. कदाचित तुम्हाला अर्ध्यापैकी माझ्यापेक्षाही जास्त टिप्स माहिती असतील. पण ज्यांना कोणाला माहीत नाही आहे, तुम्ही हे करून बघा आणि टिप्स कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.